ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत की मनोकामना पूजा. आणि मनोकामना पूजा केल्यानंतर आपली मनोकामना ही 100% पूर्ण होते याविषयी. तर ही जी मनोकामना पूजा आहे ती गेली जवळजवळ 12-13 वर्ष होईल की ही कंटिन्यू मध्ये लोक करतात. तुमच्यासारखे जे आहेत श्रद्धाळू लोक हे करतात आणि त्यांच्या मनोकामना ही जवळजवळ पूर्ण होतातच. आता चुकून कुणी एखाद्याची होत नसेल, काही समजा कारणास्तव अथवा पूजेमध्ये कुठे चूक झाली असेल, अगर पूजा चुकीची मांडत असतील तर ते मनोकामना पूर्ण होत नाही. तर आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की ही मनोकामना जी पूजा आहे, सोमवारी जी मनोकामना पूजा आहे ती कशा पद्धतीने करायला पाहिजे. आता बरेचसे व्हिडिओ आहेत माझे, पण बऱ्याच मंडळींना आता कुठेतरी पाहिलं जातं आणि महाराज म्हणतात की मनोकामना पूजा कशी करायची. प्रत्येकाला सांगणं मला जमत नाही फोनवर. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला करण्यामागचा हेतू पण सांगतो की रात्री मला एक फोन आला होता. माझ्या माहिती सांगली अथवा कोल्हापूरकडले ती ताई, ती माझं नेमकं गाव लक्षात नाही, पण त्यांनी मला रात्री फोन केला की त्यांची मनोकामना पूर्ण झाली. माझ्या माहितीतून ती गेली 2 वर्षापासून करत होत्या की. तर त्या ताईची मनोकामना होती, त्यांना संतती नव्हती, बाळ नव्हतं. त्या बाळासाठी त्या मनोकामना पूजा करत होत्या आणि ती कंटिन्यू मध्ये करत होत्या. कधी महिना 15 दिवसाला मला फोन लावायच्या, होईल का असं तसं पाठीमागं. आणि ज्यावेळेस त्यांना बाळ राहिलं, त्या गरोदर राहिल्यानंतरही फोन केला. मग तिथून पुढे मी त्यांना काळजी घेण्याचं सांगितलं, कसं करायचं ही. आणि आता हे 15 दिवसाखाली त्या बाळातून झाल्या. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांना जुळे झाले. आणि याच 1 वर्षापूर्वी पण असे जुळे झाले होते. ते वयस्कर मंडळी होते, त्यांना पण मुलगा आणि मुलगी झाली आणि यांना पण मुलगा आणि मुलगी झाली. याच्या अगोदरही संततीच्या बाबतीत पाठीमाग शिवरात्रीला, ह्या गेल्या वर्षीच्या अगोदरच्या शिवरात्रीला, ऐन शिवरात्रीला 2 मुलं झाली. हे मनोकामनेचे फळ आहेत. आणि आता हे झाले बाळाविषयी. पण खूप मंडळीच्या लग्नाच्या संदर्भात सुद्धा ज्याचं का लग्न होत नाही, त्यात मुलगी असेल मुलगा असेल, त्यांनी मनोकामना पूजा केल्यानंतर त्यांचे लग्न झाले. कुणाचे 6 महिन्यामध्ये झाले, कुणाचे 6 महिने लागले, कुणाला वर्षे 2 वर्षे पण लागले. त्यांचे पण लग्न व्यवस्थित झाले. कुणी घरातल्या काही समस्यासाठी केले, त्यासाठी पूजा मांडल्या, त्यांच्याही समस्या सुटल्या. तर खूप मंडळींना वाटतं की मनोकामना पूजा काय प्रकार आहे. तर ज्यांना का माहीत नसेल, ज्यांना माहीत आहे त्यांनी काय ऐकण्याची आवश्यकता नाही. पण ज्यांना का माहीत नसेल की ही पूजा कशा मांडली जाते, कशी केली जाते, याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. कारण खूप वेळा ते व्हिडिओ सापडत नाही बऱ्याच जणाला, कारण व्हिडिओची संख्या खूप आहे. तर असो, तर आता सविस्तर तुम्ही आता ऐकून घ्या, व्यवस्थित ऐका, वाटल्यास लिहून घ्या. प्रथम आपल्याला ही जी पूजा आहे ती सोमवारी मांडायची असते. सोमवारी. आता काही मंडळी दररोज पण करतात, काही अडचण नाही, दररोज केली तरी चांगलीच आहे, पण सोमवारी हा आपली पूजेचा दिवस असतो. तर सोमवारी पूजा मांडायची असेल तर आपल्याला आदल्या दिवशी वाळू, जी नदीतील वाळू आपल्याला चाळून, जे का बारीक वाळू असेल ती वाळू आपल्याला तब्बल 3 मुठी घ्यायची. जर तुम्हाला मोठं शिवलिंग करायचं असेल तर तुम्ही वाढवू शकतात, पण एक नियमाप्रमाणे 3 मुठी आपल्या हाताच्या मुठीनं चाळलेली वाळू 3 मुठी घ्यायची. साहित्य सांगालो तुम्हाला. 3 मुठी वाळू घ्यायची. वाटल्यास एक छोटा पाट असावा लागतो. आणि आपल्याला अखंड 7 तांदूळ एक लागतात.
पुन्हा बेलपत्र 11 असू द्या, 21, 51, 108 काय तुम्हाला तुमच्या मिळण्याच्या ह्याच्यावर, आणि पांढरे फुलं हे एक लागतात. आपल्याकडे भस्म असेल तर खूप चांगलं, नसेल तर आपलं जी भस्म तयार करतो अंगारा म्हणतो ते पण चालतो. हे एवढं साहित्य लागतं, जास्त लागत नाही. तर हे आपल्याला काय करायचं, सोमवारी लवकर उठून, व्यवस्थित लवकर उठून स्नान वगैरे करायची. ते पाट आहे, छोटा पाट असेल, फळी असेल तुमच्याकडे, प्लायवूडचा तुकडा असेल, चालतो, काही अडचण नाही. आणि आपल्या देवघराच्या साईडला अथवा समोर तुम्ही देवपूजा झाल्यानंतर ही पूजा मांडायची असते. तर ती पूजामध्ये काय करायचं, प्रथम वाळू स्वच्छ धुवून घ्यायची, आणि ती पाट आहे अथवा प्लायवूड आहे ती स्वच्छ धुवून घ्यायचं, आणि त्याच्यावर शिवलिंग बनवायचा, वाळूचा शिवलिंग बनवायचा. हे शिवलिंग बनवल्यानंतर, आणि त्याची दिशा आपल्याला बऱ्याच जणांना माहित नसते की दिशा कुणीकडे करायची. तर उत्तरेकडे त्याचं असं तोंड असलं पाहिजे. वाटल्यास तुमच्या शिवमंदिरात कुठे जवळपास शिवमंदिर असेल तिथलं पहा, तिथं असतो शिवलिंग असतो ना, ते कुणीकडे दिशेला आहे ती. तर उत्तर दिशेकडे ती मांडायची, आणि तुम्ही पूर्वेकडे बसा अथवा आपलं पश्चिमेकडे बसून पूजा करू शकता, तुमच्या तिथल्या सोयीनुसार, घरातल्या सोयीनुसार. तर आता काय करायचं, ते शिवलिंग तयार केल्यानंतर त्याच्यावर प्रथम आपल्याला फुलं, अक्षदा म्हणजे तांदूळ, वेगळे तांदूळ, ते अखंड 7 तांदूळ हे बाजूला ठेवायचेत, आणि जे दुसरे आहेत तांदूळ ते व्हायचे, फूल व्हायचं, बेलपत्र व्हायचं, असं पालतं व्हायचं पण. आणि तुम्हाला कुठला मंत्र जास्त म्हणण्याची आवश्यकता नाही, एकच मंत्र महत्वाचा आहे. एक कुठला, ओम नमः शिवाय नम, अथवा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा. आलं लक्षात, हा मंत्र प्रभावी आहे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र बोलत राहायचं. आपण जी फुलं वगैरे असं हे करतो ना, अर्पण करतो समजा, आणि ते झाल्यानंतर हे मंत्र चालू ठेवायचा. आणि काय करायचं, हे तांदूळ एक जे अखंड मी तांदूळ सांगितले तुम्हाला, ते अखंड ही एक करंगळीच्या शेजारचा अनामिक बोट, आणि याच्यामध्ये असा तांदूळ पकडायचा आणि त्या लिंगावर व्हायचा, आणि म्हणायचं काय, काय म्हणायचं, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः मनात. आणि तांदूळ सोडायचं, मनामध्ये विचार घ्यायचा, आपण कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला काय हवंय, आपली मनोकामना काय आहे हे मनात आणायचं. मग तुमची लग्नाच्या संदर्भात असेल मनोकामना, तुमचं लग्न होत नसेल, लग्नामध्ये व्यत्यय येत असेल, अथवा काय असेल त्या, अगर दुसरी कुठली असेल, बाळाविषयी असेल, बाळ जर होत असेल आणि ते राहत नसेल, गर्भ राहत नाही, गर्भपात होतो, अशा काय गोष्टी आहेत तुमच्या, ते मनात एकच तुम्हाला ज्यावेळेस सोडायचे त्यावेळेस तुम्हाला ते सोडून मनात आणून ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, आणि काय, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा, असंही 7 वेळेस म्हणायचं, आणि ते तांदूळ सोडायचे. त्यानंतर तुम्ही महादेवाची आरती घ्यायची, पण अगोदर गणपती बाप्पाची आरती करावी लागते, त्यानंतर महादेवाची आरती करायची, आणि त्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य तिथे समोर ठेवायचा, नमस्कार करायचा. आलं लक्षात. आरती झाल्यानंतर प्रसाद ठेवावा लागतो, लागलीच, शंभूला प्रसादला वेळ चालत नाहीये. आणि मग तिथून पुढे काय करायचं, तुम्हाला पुढचं काय, तर तुम्ही त्या दिवशी उपवास शक्य तेवढं धरायलाच पाहिजे. सोमवार हा उपवास तुम्हाला धरावा लागेल, आणि सोमवार तुम्हाला आता उपवास धरला तर कधी सोडायचा, खूप मंडळी दुपारी सोडतात, तर ते दुपारी सोडल्या जात नाही. हा उपवास हा रात्रीच्या वेळी सोडायचा असता, मग तुम्ही 7-8 वाजता सोडला तरी चालतो. दिवसभर तुम्ही फळ आहार करू शकता, साबुदाणा खिचडी अथवा भगर म्हणतो ते खाऊ शकता, अथवा फळं वगैरे काय तुम्हाला जे असेल ते उपवासाचं खाऊ शकता, परंतु उपवास तुम्हाला रात्रीच्या वेळी सोडावा लागेल. कारण काय होतं, रात्रीच्या उपवास सोडण्यामागचं की पूर्ण दिवसाचा हा उपवास धरला जातो, दुपारी सोडला म्हणजे अर्धा दिवसाचा उपवास होतो, म्हणून दुपारी सोडायचा नसतो. एक आता
मग आता संध्याकाळच्या वेळेस उपवास सोडण्यापूर्वी अजून काय करायचं? हातपाय धुवायचे, गुळणा करायचा, देवापुढे बसायचं, जिथं पूजा केली तिथं बसायचं, दिवा बत्ती करायची तिथं. पुन्हा परत एकदा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा, मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा, असं 108 वेळा एक माळ केली तरी चालते. तुम्हाला जास्त करायचं वेळ करू शकतात. हे माळ केल्यानंतर नमस्कार करून परत तुम्ही जी काय उपासाला जी काय उपास सोडण्यासाठी जी काय भाजी पोळी काय केले आहे ते नैवेद्य आणायचा, आरती वगैरे केल्यानंतर आणि नैवेद्य मोडायचा आणि ताटामध्ये तिथे ठेवायचा, नमस्कार करायचा आणि नंतर तुम्ही उपवास सोडायचा. आणि उपवास सोडताना त्या ताट जे आपण मांडले तिथे एक घास काढायचा असतो. घास काढायचा म्हणजे तुमची जी पोळी आहे त्यातला कोरभर हिस्सा एक बाजूला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा, त्यातले जी भात काय जे आहे त्याच्यावर ठेवायचं, पाणी फिरवायचं, नमस्कार करायचा आणि नंतर तुम्ही उपवास सोडायचा. अशा पद्धतीनं ही सोमवारची मनोकामना पूजा आपल्याला करावी लागते. आणि ही मनोभावे पूजा केल्यानंतर तुमची मनोकामना ही 100% पूर्ण होते 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 व्हायलाच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं करा तुम्ही. आणि आता पुढचं काय, आता रात्रीच्या वेळी तुम्हाला एक अजून काम करावं लागते. एक वही घ्यायची. तुम्ही लिहित असाल तर तुम्हाला लिहिता वाचता येत असेल, काही मंडळी येत नसतं, पण बरेच आता मंडळी तर काही अशिक्षित नाहीत तर शिकलेल्या आहेत मंडळी. तर त्यांनी काय करायचं, रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी जप लिहायचा, ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा, हा मंत्र लिहायचा 108 वेळा लिहायचा. आणि तुमची मनोकामना काय आहे ते विवाहाबद्दल असेल, संततीबद्दल असेल, काही तुमच्या दुसरी काही कर्जबाजारी असेल, काय जी तुमची समस्या असेल ते खाली लिहून काढायचे. दररोजची दररोज, सोमवारी तर झालं पण दररोज ही करा गोष्ट. आणि पूजा फक्त सोमवारी केली तरी चालते. पूजा तुम्हाला दररोज करणं होत नसेल तर सोमवारी. आता अजून एक प्रश्न त्याच्यातच निर्माण होतो, बऱ्याच वेळेस ही महिला करतात पूजा. तर महिलांना महिन्याची मासिक पाळी येते त्यावेळेस तुम्हाला 5व्या दिवसानंतरच तुम्हाला पूजा करता येईल. जप वगैरे त्या गोष्टी सुद्धा त्यानंतरच करायच्या, पत्ते पाळायचं. आणि कदाचित तुम्हाला सोमवारी सुद्धा अडचण येऊ शकते, त्यावेळेस पूजा वगैरे मांडू नका. काही कंटिन्यू मध्ये ठेवायची असली तर त्यावेळेस मांडायची नाही, शिवाशिव वगैरे करायची नाही. अशा पद्धतीने ही मनोकामना पूजा आपण करू शकतो. अजून याविषयी तुम्हाला जर सविस्तर माहिती असेल, तरी काही अडचण येत असेल तरी व्हॉट्सअपला मला मेसेज करून सांगणे. आता ही पूजा कुठल्या कुठल्या कामाला येते परत एकदा सांगतो की तुमची कुठलीही इच्छा असेल, तुमची मनाची इच्छा कुठली असेल, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ही पूजा केली जाते. गेली म्हणलं ना 10-12 वर्षापासून ही पूजा कंटिन्यू मध्ये लोक करतात आणि त्यांना चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे. तुम्हाला बी यावा अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. तर आलं लक्षात? तर मला वाटतं की तुम्हाला ही सर्व क्रिया समजली. तर आपला निरोप घ्यायला काहीच अडचण नाही. आता आपला मी निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा.